Hello students, welcome to the online lecture of the topic Trigonometry 2. In this video lecture, we will learn some trigonometric ratios of multiple angles. The multiple angles trigonometric ratio लर्न करण्यापूर्वी आपण ही 6 एक्सपान्शन्स आधी प्रूव्ह केलेली आहेत. ती अशी आहेत. पहिलं एक्सपान्शन sin a plus b इक्वल टू sin a cos b प्लस cos a sin b. दुसरं एक्सपान्शन sin a minus b इक्वल टू sin a cos b मायनस cos a sin b. थर्ड एक्सपान्शन cos a plus b हा cos a cos b मायनस sin a sin b इतका येतो. चौथं एक्सपान्शन cos a मायनस b इक्वल टू cos a cos b प्लस sin a sin b. पाचवं एक्सपान्शन tan a प्लस b इक्वल टू tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a tan b. सहावं tan a मायनस b इक्वल टू tan a मायनस tan b डिवायडेड बाय 1 प्लस tan a tan b. आता मल्टिपल अँगल्सचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो प्रूव्ह करताना आपण ह्या 6 एक्सपान्शनचा वापर करणार आहे. ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ मल्टिपल अँगल्स. तर त्याच्यात काही रिझल्ट आहेत. त्याच्यातला पहिला रिझल्ट प्रूव्ह दॅट साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. तर मल्टिपल अँगल म्हणजे इथं थीटाच्या ऐवजी 2 थीटा आला आहे, म्हणजे थीटाचं हे मल्टिपल आहे, म्हणून याला मल्टिपल अँगल असं म्हणायचं आहे. तर पहिला फॉर्म्युला साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. तर हा प्रूव्ह करताना आपण साइन ए प्लस बी चं एक्सपान्शन वापरणार आहे. प्रूफ वी नो दॅट साइन ए प्लस बी. तर साइन ए प्लस बी हा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इतका असतो. हा फॉर्म्युला आपण वापरणार आहे. तर इथं जिथं ए आहे तिथं थीटा ठेवायचं आहे आणि जिथं बी आहे तिथं पण थीटा ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूला हे रिप्लेसमेंट वापरायचे आहे. मग एच्या ठिकाणी थीटा आणि बीच्या ठिकाणी थीटा ठेवला की साइन 2 थीटा इक्वल टू साइन थीटा प्लस थीटा. एच्या ठिकाणी थीटा ठेवला, बीच्या ठिकाणी थीटा ठेवला. तर आर एच एसला पण तोच बदल करायचा आहे. जिथं ए आहे तिथं थीटा, बी आहे तिथं थीटा प्लस कॉस थीटा साइन थीटा. पहिल्या स्टेपला आपण काय केले, साइन ए प्लस बीचं एक्सपान्शन घेऊन एच्या ठिकाणी थीटा आणि बीच्या ठिकाणी थीटा रिप्लेस केलेला आहे दोन्ही बाजूला. आता सिम्प्लिफाय करायचे टर्म्स. थीटा प्लस थीटा हा 2 थीटा येईल, म्हणजे साइन 2 थीटा इक्वल टू साइन थीटा कॉस थीटा प्लस तर कॉस थीटा साइन थीटा म्हणजेच साइन थीटा कॉस थीटा असणार आहे. दोन नंबर्सची मल्टिप्लिकेशन ही क्रमनिरपेक्ष असते, म्हणजे कॉस थीटा इंटू साइन थीटा इज सेम ॲज साइन थीटा इंटू कॉस थीटा. तर शेवटच्या स्टेपला साइन 2 थीटा एल एच एस आहे तशी ठेवले आणि साइन थीटा कॉस थीटा प्लस साइन थीटा कॉस थीटा ह्या सेम टर्म्स आहेत, म्हणजे एक्स प्लस एक्स सारखे आहेत. मग एक्स प्लस एक्स हा 2x होतो. तसा साइन थीटा कॉस थीटा प्लस साइन थीटा कॉस थीटा हा 2 साइन थीटा कॉस थीटा होईल, म्हणजे साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. हा एक मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला इथं तयार झाला आहे. The second result number 2, prove that cos 2 theta equal to cos square theta minus sin square theta. हा cos 2 थीटाचा पहिला फॉर्म्युला आहे. आता त्याच्यासाठीचा दुसरा फॉर्म्युला इथं आहे cos 2 थीटा एल एच एस तीच आहे इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि तिसरा फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. cos 2 थीटासाठीचेच हे 3 फॉर्म्युले आहेत. आता त्याच्यातला पहिला फॉर्म्युला आपण प्रूव्ह करताना कॉस ए प्लस बीचं एक्सपान्शन वापरणार आहे. प्रूफ वी नो दॅट कॉस ए प्लस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. हे एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे. आता इथं पण तोच बदल करायचा आहे. जिथं ए आहे तिथं थीटा ठेवायचं आहे आणि बीच्या ठिकाणी पण थीटा ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूला ही रिप्लेसमेंट करायचे आहे. Put a equal to theta and b equal to theta on both sides. बघा ह्या इक्वेशनमध्ये एच्या ठिकाणी थीटा
आणि बीच्या ठिकाणी थिटा ठेवायचं आहे. म्हणजे कॉस थिटा प्लस थिटा इक्वल टू कॉस थिटा इंटू कॉस थिटा मायनस साईन थिटा इंटू साईन थिटा असं इक्वेशन तयार होईल. आता पुढच्या स्टेपला हे सिम्प्लिफाय केले. थिटा प्लस थिटा हा 2 थिटा झाला. म्हणजे कॉस 2 थिटा इक्वल टू कॉस थिटा इंटू कॉस थिटा हा कॉस स्क्वेअर थिटा मायनस आहे तसा ठेवला आणि साईन थिटा इंटू साईन थिटा हा साईन स्क्वेअर थिटा झाला. म्हणजे कॉस 2 थिटा हा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा हा पहिला फॉर्म्युला आपण इथं प्रूव्ह केला. आता दुसरा फॉर्म्युला प्रूव्ह करताना कॉस थिटाची दुसरी रिप्लेसमेंट प्रूव्ह करत असताना कॉस 2 थिटाचा जो पहिला फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला आहे तो आपण वापरणार आहे. आत्ता आपण काय प्रूव्ह केलं, कॉस 2 थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा इथून सुरुवात करायची हे आपल्याला माहिती आहे. तर LHS आहे तशी ठेवली. कॉस 2 थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस तर साईन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असतो. आपण ट्रिग्नॉमेट्री 1मध्ये साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 हे आयडेंटिटी बघितले आणि त्याच्यावरून साईन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ही 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा येणार आहे. म्हणजे साईन स्क्वेअर थिटा हा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा झाला. आता सिम्प्लिफाय करायचं आहे. LHS आहे तशी कॉस 2 थिटा इक्वल टू आता हा ब्रॅकेट काढायचा आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे. म्हणजे ब्रॅकेट काढला की आतमध्ये ज्या टर्म्स आहेत त्यांचे साईन चेंज होतील. कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर थिटा होईल. देअरफॉर कॉस 2 थिटा इक्वल टू आता ही टर्म आणि ही टर्म ह्या सिमिलर टर्म्स आहेत. त्यांची एक्स प्लस एक्स 2x सारखी ॲडिशन होईल. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हा दुसरा रिप्लेसमेंट फॅक्टर आपण प्रूव्ह केला. आता तिसरा फॉर्म्युला प्रूव्ह करताना परत पहिला फॉर्म्युला जो आपण प्रूव्ह केला आहे त्या फॉर्म्युल्यापासूनच सुरुवात करायची आहे. कॉस 2 थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा हे प्रूव्ह केले आपण. ह्याचा वापर करायचा आहे. तर LHS आहे तशी ठेवली. कॉस 2 थिटा इक्वल टू तर कॉस स्क्वेअर थिटा हा 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा होईल. पुन्हा तीच आयडेंटिटी वापरले. ह्या आयडेंटिटीवरून कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा येईल. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा आणि मायनस साईन स्क्वेअर थिटा आहे तसा ठेवलेला आहे. देअरफॉर कॉस 2 थिटा इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा. देअरफॉर कॉस 2 थिटा इक्वल टू 1 आणि ह्या दोन टर्म्स सिमिलर आहेत त्यांची बेरीज 2 साईन स्क्वेअर थिटा होईल. म्हणजे कॉस 2 थिटा इक्वल टू 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटासाठी आपण 3 रिप्लेसमेंट फॅक्टर प्रूव्ह केले. कॉस 2 थिटा म्हणजे हा पहिला रिप्लेसमेंट फॅक्टर. कॉस 2 थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि कॉस 2 थिटा म्हणजे 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. हे 3 फॉर्म्युली कॉस 2 थिटासाठी आहेत. आता रिझल्ट नंबर 3. तर टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. प्रूव्ह दॅट टॅन 2 थिटा इक्वल टू 2 टॅन थिटा डिव्हायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता हे प्रूव्ह करत असताना आपण टॅन A प्लस बीचा फॉर्म्युला यूज करणार आहे. हा आपण प्रूव्ह केला आहे. वी नो दॅट टॅन A प्लस बी इक्वल टू टॅन A प्लस टॅन बी डिव्हायडेड बाय 1 मायनस टॅन A टॅन बी. आता ह्याच्यात पण A जिथं आहे तिथं थिटा ठेवायचं आहे आणि बीच्या ठिकाणी पण थिटा ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला टॅन 2 थिटा मिळणार आहे. पुट A इक्वल टू थिटा अँड B इक्वल टू थिटा ऑन बोथ साईड्स. बघा ह्या इक्वेशनमध्ये Aच्या ठिकाणी थिटा आणि Bच्या ठिकाणी थिटा ठेवलं की असं इक्वेशन तयार होणार आहे. टॅन थिटा प्लस थिटा इक्वल टू टॅन थिटा प्लस टॅन थिटा डिव्हायडेड बाय 1 मायनस टॅन थिटा इंटू टॅन थिटा. आता थिटा प्लस थिटा हा 2 थिटा होईल. म्हणजे टॅन 2 थिटा इक्वल टू टॅन थिटा प्लस टॅन थिटा एकसारख्याच टर्म्स आहेत म्हणजे त्यांची ॲडिशन होईल 2 टॅन थिटा डिव्हायडेड बाय 1 मायनस आणि टॅन थिटा इथं रिलेशन गुणाकाराचं आहे. टॅन थिटा इंटू टॅन थिटा हा टॅन स्क्वेअर थिटा होईल. आणि हा आपल्याला जो प्रूव्ह करायचं होतं इक्वेशन ते आपण इथं प्रूव्ह केले. टॅन 2 थिटा इक्वल टू 2 टॅन थिटा डिव्हायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा.
आता साईन टू थिटा आणि कॉस टू थिटाचे फॉर्म्युले आपण इन टर्म्स ऑफ साईन आणि कॉस आधी प्रूव्ह केलेत. आता साईन टू थिटा आणि कॉस टू थिटा ह्या टर्मसाठी टॅन थिटाच्या स्वरूपात फॉर्म्युले आपण प्रूव्ह करणार आहे. दॅट इज फॉर्म्युले ऑफ साईन टू थिटा अँड कॉस टू थिटा इन टर्म्स ऑफ टॅन थिटा. म्हणजे ह्या टर्मसाठी आता टॅनच्या स्वरूपात काय एक्सप्रेशन येते हे प्रूव्ह करायचं आहे आणि कॉस टू थिटाचं टॅनच्या स्वरूपात काय एक्सप्रेशन येते हे प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यावरचा पहिला रिझल्ट, प्रूव्ह दॅट साईन टू थिटा इक्वल टू 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बघा, साईन टू थिटासाठी आता एक्सप्रेशन टॅनच्या स्वरूपात प्रूव्ह करायचं आहे. मग आता हे प्रूव्ह करताना आपण पहिला जो फॉर्म्युला प्रूव्ह केला साईन टू थिटाचा तो इथं वापरायचा आहे. प्रूफ सिन्स साईन टू थिटा इक्वल टू 2 साईन थिटा कॉस थिटा. बघा, हे आपण पहिल्या रिझल्टमध्ये प्रूव्ह केले आणि त्याचा वापर हा दुसरा रिझल्ट प्रूव्ह करताना आपण करणार आहे. आता LHS आहे तशी ठेवली साईन टू थिटा. आता हे जे एक्सप्रेशन आहे ह्याला डिनॉमिनेटर 1 आहे, तो त्याला फक्त इथे एक्झिस्टन्स दाखवलं आहे, म्हणजे तो फक्त लिहिलेला आहे. ह्या टर्मचा छेद 1 आहे आणि त्याला फक्त इथं ॲपिअरन्स दाखवलेला आहे. म्हणजे साईन टू थिटा इक्वल टू 2 साईन थिटा कॉस थिटा डिवायडेड बाय 1. आता 1 ही कुठल्या आयडेंटिटीची व्हॅल्यू आहे? साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. मग पुढच्या स्टेपला 1च्या ऐवजी ती आयडेंटिटी रिप्लेस केली. म्हणजे साईन टू थिटा इक्वल टू 2 साईन थिटा कॉस थिटा डिवायडेड बाय 1 म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा. आता ह्या इक्वेशनची LHS आहे तशी ठेवायची आणि जी RHS आहे त्याच्या अंशाला आणि छेदाला कॉस स्क्वेअर थिटानं डिवाइड करायचं आहे. अंश म्हणजे न्यूमरेटर आणि छेद म्हणजे डिनॉमिनेटर. बघा, डिव्हायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर थिटा. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण एकाच टर्मनं डिव्हाइड करतोय म्हणजे ते एक्सप्रेशन काही बदलणार नाही, आहे तसं राहणार आहे. LHS आहे तशी साईन टू थिटा इक्वल टू, बघा, 2 साईन थिटा कॉस थिटा डिव्हायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा. हे आपण अंशाला कॉस स्क्वेअर थिटानं डिव्हाइड केलं, डिव्हायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा. सेम टर्मनं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिव्हाइड केले. असं केलं तर एक्सप्रेशन अनचेंज्ड राहणार आहे. देअरफॉर साईन टू थिटा इक्वल टू, आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा, न्यूमरेटर बघा, ह्या इथं कॉस थिटा आहे आणि इथं कॉस स्क्वेअर थिटा आहे. ह्याच्यातली एक टर्म कॉस थिटाची कॅन्सल होईल म्हणजे राहणार काय? 2 साईन थिटा अपॉन कॉस थिटा डिव्हायडेड बाय, आता डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करताना हा जो छेद आहे तो ह्या दोन्ही टर्मसाठी आहे, तो फक्त सेपरेट लिहिला आहे. कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा हे प्लस साईन आहे तसं साईन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आता साईन थिटा भागिले कॉस थिटा हा टॅन थिटा येतो, तो पुढच्या स्टेपला बदल केलेला आहे. साईन टू थिटा इक्वल टू 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. साईन डिव्हायडेड बाय कॉस हा टॅन येईल, कॉस स्क्वेअर थिटाला कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल होईल आणि साईन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा हा 1 टॅन स्क्वेअर थिटा येणार आहे. म्हणजे साईन टू थिटाचा इन टर्म्स ऑफ टॅन थिटाचा फॉर्म्युला इथं तयार झाला. साईन टू थिटा इक्वल टू 2 टॅन थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता कॉस टू थिटाचा इन टर्म्स ऑफ टॅनचा फॉर्म्युला आपण प्रूव्ह करणार आहे. पुढचा रिझल्ट आहे, प्रूव्ह दॅट कॉस टू थिटा इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता कॉस टू थिटाचा हा इथं सगळ्या टर्म्स टॅनच्या आहेत म्हणजे हा टॅनच्या स्वरूपातला फॉर्म्युला आहे. आता हा प्रूव्ह करताना पण आपण कॉस टू थिटाचा पहिला जो फॉर्म्युला प्रूव्ह केला आहे त्याचा वापर करणार आहे. बघा, सिन्स कॉस टू थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा हे आपण प्रूव्ह केलं. आता इथं पण ह्या एक्सप्रेशनला ह्या टर्मला छेद 1 आहे, तो फक्त पुढं लिहिलेला आहे. देअरफॉर कॉस टू थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय 1. आता 1 म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा असतो, तो पुढच्या स्टेपला लिहिलेला आहे. बाकीच्या टर्म्स आहे तशा ठेवलेत. कॉस टू थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा हे आहे तसं ठेवले आणि 1 म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा
आता इथंसुद्धा हा जो अंश आणि छेद आहे, ह्या अंशाला आणि छेदाला कॉस स्क्वेअर थिटानं डिव्हाइड करायचं आहे. डिव्हायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर थिटा. LHS आहे तशी ठेवली, कॉस 2 थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा. एकाच टर्मनं आपण डिव्हाइड केलं आहे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला, त्यामुळे एक्सप्रेशन बदलणार नाही. आता सिम्प्लिफाय करायचं. LHS आहे तशी ठेवली, कॉस 2 थिटा. आता हा छेद ह्या दोन्ही टर्मसाठी असतो, तो फक्त इथं सेपरेट लिहिला आहे. कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय, इथं पण डिनॉमिनेटरमध्ये हा छेद ह्या दोन्ही टर्मसाठी सेपरेट लिहिला आहे. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आता पुढच्या स्टेपला सिम्प्लिफाय करताना LHS आहे तशी ठेवली. कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा हा 1 झाला, मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा हा टॅन स्क्वेअर थिटा. आता डिनॉमिनेटरमध्ये कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल होईल, पहिली टर्म 1 प्लस साइन ॲज इट इज, आणि साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा हा टॅन स्क्वेअर थिटा येईल. म्हणजे हे आपल्याला आपला जो फॉर्म्युला होता कॉस 2 थिटा इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा याची प्रूफ आपल्याला मिळाले. हा कॉस 2 थिटाचा इन टर्म्स ऑफ टॅनचा फॉर्म्युला आहे. ही चौथी रिप्लेसमेंट कॉस 2 थिटासाठी तयार झाली. आता हे मल्टिपल अँगलचे फॉर्म्युले ह्यांच्या प्रूफ्स तुम्ही करायच्या आहेत.